आपलं स्वागत आहे. आपण आज पाडवी गावातील जीवन पवार यांच्या बटाट्याच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि ह्यांनी बटाटा केलेला आहे. आपण ह्यांच्याकडनं माहिती घेणार आहेत की लावणीपासून काढणीपर्यंत त्यांना टोटल अनुभव आहे. पण सध्या ह्यांनी बटाटा लावलेला आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊयात. नमस्कार सर, आपलं नाव गाव सांगा. जीवन लक्ष्मण पवार. बर, आता हे किती एकरचा प्लॉट आहे तुमचा बटाट्याचा? 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरचा आहे. तर बटाटा लागवड करण्यापूर्वी तुम्ही ह्या जमिनीची मशागत काय काय केली? पहिलं रोटर आपलं पंजी केली, बर. परत रोटर केलं आणि ट्रॅक्टरवर बटाटा पेरला. बर, बटाटा तुम्ही ट्रॅक्टर पेरला का? हा, ट्रॅक्टरवर. बर, आता 1 एकर रान आहे. 1 एकर रानामध्ये तुम्हाला किती बटाटा लागला? 8 क्विंटल. 8 क्विंटल बटाटा लागला. 8 क्विंटल. व्हरायटी कुठली आहे? कोपरा 166. म्हणजे 160 पोखराज. हा, पोखराज 166. पोखराज आर्यफ 166 पोखराज. 66, हा. म्हणजे यांनी काय केले, आर्यफ 166 पोखराज नावाचे एक बटाट्याचं वाण आहे. तो वाण ह्यांनी 8 क्विंटल एकरी लावलेला आहे. आणि तुम्ही किती फुटाची सरी केलेली आहे? हे 2 फूट आहे. 2 फुटाची सरी आहे. म्हणजे रोपामध्ये अंतर आपलं लाईनीमध्ये अंतर 2 फूट आहे. रोपामध्ये किती अंतर ठेवले तुम्ही? रोता म्हणजे 6 इंच. 6 इंच रोपामध्ये अंतर ठेवलेलं 6 आहे. इंच रोपामध्ये. बर, तुम्हाला बेन तुम्ही कुठून आणलं? आम्ही पंजाबहून 1 महिना बुकिंग करता होती अगोदर. म्हणजे ह्या शेतकऱ्याने पंजाब मधून बेन आणलेला आहे 8 क्विंटल. आणि कसं क्विंटल भेटलं तुम्हाला? हे 27.5 रुपये क्विंटल पोच भेटते आपले. 27.5 रुपयाला क्विंटल भेटलं. म्हणजे तुम्हाला एकरी किती खर्च आला? म्हणजे तुम्हाला बेण्यासाठी किती खर्च आला? बेण्यासाठी 27.5 रुपये म्हणजे 8 क्विंटलचे जवळपास 24-25 हजार. 24-25 हजार. 24-25 हजार रुपये ह्यांना एकरी खर्च आलेला आहे. आणि पूर्व मशागतीचा पण काय खर्च भरपूर आलेला आहे. म्हणजे जवळपास एक त्यांना 30 हजार रुपये लावणीपूर्वी खर्च आलेला आहे. 30 हजार रुपये लावणीपूर्वी खर्च आलाय. आणि त्यांचा बटाटा पासर, त्यांचा बटाटा थोडं दाखवा इकडे. थोडं बटाट्याला किती दिवस झाले आता? आता बटाट्याला 60 दिवस झाले. 60 दिवस झाले. तर बटाटा नंबर 1 क्वालिटी. एखादा बटाटा काढून दाखवा बरं शेतकऱ्यांना. ही क्वालिटी बटाट्याची आहे बघा. ह्यांच्या बटाट्याला जवळपास किती महिने झाले? हे 60 दिवसाचा बटाटा. जवळपास 2 महिन्याचा बटाटा झालेला आहे. अशी व्हरायटी आहे 166 आर्यफ. लागण भरपूर आहे. अशी लागण पण भरपूर आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. आता या शेतकऱ्यांच्या फवारणीबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्यांनी आपल्याकडनं टोटल औषध घेतलेले आहेत. त्यांनी जवळपास किती फवारण्या झाल्या आपल्या? आता सध्या 3 फवारण्या झालेल्या आहेत. त्यांच्या बटाट्याला 3 फवारण्या झालेल्या आहेत. 3 फवारण्या त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. खत म्हणजे बेसल डोस पण टाकलेला आहे. बेसल डोस व्यवस्थित केलेला आहे. फवारण्या पण त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे ह्यांचा बटाटा सध्या तर चांगला आहे. आणि कधी निघाल बटाटा? आता हे 80 म्हणजे 85-90 दिवसात बाहेर निघते. बटाटा निघाल 90 दिवसात मार्केटला जाते. बरं, तुम्ही यापूर्वी बटाटा केलता का? त्यापूर्वी नाही, पहिल्यांदाच केलं. पण अनुभव आहे आपल्याला. अनुभव तुम्हाला शेतीचा आहे. बरं, माझ्या शेतकऱ्यांना एक विशेष हे आहे, मार्गदर्शन देतो. ह्या शेतकऱ्यांनी 1 एकरसाठी म्हणजे लागणीपासून आतापर्यंत म्हणण्यापेक्षा लागवड करण्यापर्यंत त्यांना जवळपास 30,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे. आता ही कसं आहे माहितीये का, आतापर्यंत 30 आले. पण ह्याचं कसं आहे, फवारणी म्हणजे टोटल 1 एकरला काढणीपर्यंत आणि म्हणजे शेवटी मार्केट पर्यंत जाण्याकरता 50-55 हजार रुपये खर्च. म्हणजे या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, लागवड पासून काढणीपर्यंत एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. तुम्हाला आता फवारणी किती झाल्या तुमच्या? 3 फवारण्या झाल्या. 3 फवारण्यामध्ये तुम्हाला किती खर्च आलेला आहे? 3 फवारण्यामध्ये बी म्हणलं तर 1 फवारणी बी सहज बी चांगले औषधं केले तर 2,000-1,800 पर्यंत 1 फवारणीचा खर्च. 2 फवारण्या तर 3 म्हणजे 6,000 रुपये फवारणीचा खर्च झालेला आहे त्यांचा आतापर्यंत. आणि लागवड आतापर्यंत पहिला 30,000 आणि हा 6,000, जवळपास 36,000 रुपये हा शेतकऱ्याचा खर्च झालेला आहे. शेतकऱ्याच्या बटाट्याला 2 महिने झालेत. व्हरायटी पण त्यांनी चांगली निवडलेली आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे. पण तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय देऊ शकता मार्गदर्शन? काय करा? तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन असं देतो की बटाटा हा एक पीक जे आहे, ही पीक एकरी चांगला जर पोचला तर 15-16 टन माल निघतो. 15-16 टन माल निघतो. आणि 15-16 टन माल काढणं चांगलं झोपलं 50-60 हजार रुपये खर्च येतो. पण 15-16 टन माल निघतो. ही 15 रुपयांनी जरी बटाटा गेला तरी शेतकऱ्याला भरपूर परवडतो. बरं. फक्त ह्याची एक लावणीपासून 50 दिवसापर्यंत ह्याची काळजी चांगली पूर्वक घ्यावं लागते. बरं, म्हणजे याला कुठला रोगाचा अटॅक झाला का? याला अटॅक येऊच दिलं नाही. आपण टायमावर फवारणी केली आणि टायमावर पाणी खत दिलं. त्याच्यामुळे बेसल डोस कुठला टाकला होता तुम्ही? 10-26-26 पोटॅश असे 2-3 प्रकारचे
बेसन बेसन म्हणजे ह्यांनी- हे पेरताना टाकायचं त्यांना. हा. ज्यावेळेस आपण बटाटा पेरतो हा त्यावेळेस ती एकरी 10-20 5 पोते, हा पोट्यास 3 असे 10 पोते एकरी. मग ह्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ही ज्यांची जी मशीन होती बेन लावण्याचीच मशीन होती, त्यासोबतच त्यांनी बेसल डोस केलेला आहे. त्यांनी एकरी 10 पोते खर्च केलेला आहे सुरुवातीला. त्यामुळे ह्यांचा बटाटा एक नंबर आलेला आहे. आणि फवारणी ह्याला म्हणजे ह्यांच्या बटाट्याला रोग पण झालेला नाही, जास्त रोगाचा जास्त अटॅक न झाल्यामुळे हे शेतकरी सध्या सक्सेस आहेत. आणखीन 1 महिन्यामध्ये निघून जाईल का तुमचा बटाटा? हे आता हे 20-25 दिवसात बटाटा बाहेर निघतो. 20-25 दिवसामध्ये ह्याचा बटाटा निघून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना माझं विनंती आहे, बटाटा निवड करत असताना चांगलं बेन निवडा आणि व्हरायटी पण विचार करून विचारा. म्हणजे जे शेतकऱ्यांनी बटाटा केलेला यापूर्वी त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊन बटाटा करणं लावणं गरजेचं आहे. आणि आपले व्हिडिओ असेच तुम्हाला मी सांगत जाईन. आणि बटाट्याची पण माहिती आता पण मी दिली नव्हती, इथून पुढे बटाट्याची पण पूर्णपणे माहिती देत जाईल तुम्हाला. लावणीपासून ते काढणीपर्यंत टोटल मार्गदर्शन दिलं जाईल. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कोण केलं नसतं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. कृषी मित्र शिवाजी गायकवाड.